नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसीए सीईटी या एक्झामचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती पूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकंदरीत 25 डिसेंबर पासून तरी आपले जे रजिस्ट्रेशनची डेट आहे ती सुरू व्हायला हवी होती, पण अजून 1 जानेवारी आली तरी पण ती सुरू होत नाहीये, झालेली नाहीये. त्यामुळे आपण एकंदरीत काय बातमी आलेली आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहेत आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आणि आपल्या ऍपवर जे आहेत ते डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत. जर का तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही ते बघू शकता. याची फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग ती बातमी जाणून घेऊया. तर अशा पद्धतीची बातमी आलेली आहे. तर सीईटी परीक्षेची जी नोंदणी आहे ती कदाचित आजपासून सुरू होणार आहे. आणि आपण एकदा बातमी वाचून घेऊ पूर्ण. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटी सेल आगामी 2026-27 शैक्षणिक वर्षाच्या सामायिक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात 1 जानेवारी पासून करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळांच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे एकंदरीत त्यांनी म्हणाले आहे की जानेवारी 1 म्हणजे 1 जानेवारी पासून यांनी हे रजिस्ट्रेशन सुरू करणार आहेत. ठीक आहे. तरी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि अशा सहाय्य विभागात अंतर्गत एकूण 20 विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन ते करणार आहेत. मग ते इंजिनिअरिंग झाली, फार्मसी झाली, एमसीए झाली है ना, ते सगळं सुरू होणार आहे. आपल्याला एकंदरीत माहिती आहे 30 मार्च 2026 रोजी आपली एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर अशी माहिती त्यानुसार आता 1 जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षेची नोंदणी 1 जानेवारी पासून केली जाणार आहे असं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आपल्याला अंदाज आलेला आहे. आज आपण वाट बघणार आहोत. तर आपण आज वाट बघायची आहे. आजपासून कदाचित सुरू होतील आहे. तसं सुरू झाले तर आपण इथे अपडेट टाकतोच आहोत. तुम्हाला माहिती होईलच आमच्यातर्फे. ओके. तर त्याच्या आधी तुम्ही एकदा बघून घ्या की त्या रजिस्ट्रेशन मध्ये मेंडेटरी जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही तयार केले की नाही. अपडेटेड आधार कार्ड आहे तुमचा. नंतर अपार आयडी जे आहे ते तुम्ही काढून ठेवलेली आहे. जर का तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही काढून ठेवले आहे फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स. आणि स्क्राईब डिटेल्स सुद्धा आपण पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्सनी व्यवस्थितपणे काढून ठेवलेली आहे. हे जे आहे मेंडेटरी डॉक्युमेंट्स आहे, याशिवाय तुम्हाला ते भरताच येणार नाही. त्यामुळे नक्कीच हे व्यवस्थित ठेवा आणि आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ठीक आहे. मला असं वाटतं येत्या आज रात्रीपर्यंत तरी ते सुरू व्हायला हवे. त्यानंतर आमची जी बॅच आहे ती 1 जानेवारी पासून म्हणजे आजपासून आपण सुरू करतो आहे. ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. आणि त्याचे जे आहे त्यासोबत तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळतील, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील, फ्री मॉक टेस्ट मिळणार आहे 50+, सोबतच 2,000+ एमसीक्यूज सुद्धा मिळणार आहे प्रॅक्टिससाठी. हे झालं स्टडी मटेरियल. ओके. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ते मिळवू शकता, म्हणजे एनरोल करू शकता. तर बॅच डिटेल्स मध्ये तुम्हाला परत सांगू इच्छिते की मीडियम जे आहे ते इंग्लिश आणि मराठी लँग्वेज आहे. सोबत टोटल लेक्चर पर डे 2 ते 3 आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल होऊन जातील लाईव्ह झाल्याच, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आहे. आणि अशा प्रकारे आपली बॅच सुरुवात होते आणि 30 मार्च 2026 ला आपली एक्झाम असणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आता अभ्यास करायचे आहे. ठीक आहे. बघा, तर माझ्या मते तरी तुम्ही डेली रुटीन मध्ये 3 तास मॅथ्सला द्यायला हवे, 2 तास रिझनिंगला द्यायला हवे, 1 तास इंग्लिशला द्यायला हवे आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्ट. याच्याने तुम्ही जर का चालणार तर 30 मार्च 2026 या दिवशी असणारी एक्झाम आपली नक्कीच क्रॅक होईल आहे. तुमच्या आशेप्रमाणे तुम्हाला जे चांगल्या पद्धतीने मार्क्स हवे आहेत त्या याच्यामध्ये जर का तुम्हाला मार्क्स हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे डेली रुटीन फॉलो करू शकता. आजपासूनच सुरुवात करा. पण नक्कीच मॅथ्सला 3 तास द्या, कारण इथे प्रॅक्टिस आणि रिव्हिजनला खूप वेळ जातो आहे. त्याच्यामुळे आपण 3 तास मॅथ्सला दिलेले आहे. आणि एकंदरीत मी बॅच बद्दल पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या बॅच मध्ये जर का तुम्ही एनरोल केलं तर तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास होईल आहे. सोबत मॉक टेस्ट, रिव्हिजन, पीवायक्यू सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे.
त्यामुळे एकंदरीत तुमचं छान रुटीन लागेल आणि व्यवस्थित अभ्यास होईल. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण वाट बघूया रजिस्ट्रेशनची, आणि तसं काही नोटिफिकेशन आलं तर मी लगेच तुम्हाला कळवते आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू करू शकता. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.